बावड्या हा कॅन्टीन कुठे इकडं? सरळ जाऊन लेफ्टला. लेफ्टला. हा ओके बाय. कोण रे हा? काय माहिती, गुलाब पण घेऊन आलाय, डोळा पण सुजलाय. हा ना? काय मॅटर आहे? हा चल. मॅम तुमची कॉफी. थँक्यू गौरी. गौरी गौरी गौरी. जॅकी तू 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 इकडे काय करतोस? हा जा इथनं, जा आत्ताच्या आत्ता इकडनं जा. सॉरी बोलायला आलोय. ठीक आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. तू तू जा आत्ता इकडनं, लगेच निघायचं इकडनं, जा. अगं ऐकून तर घे माझं. सॉरी बोलायला आलोय ना, माफ करून टाक मला. इट ओके बोल आणि विषय सोडून दे. ए तू माझ्या कॉफी मध्ये टाकून काय करणार होतास हे न कळणे इतकी मी मूर्ख नाहीये. ते बरं झालं काल अभिमन्यू सर होते तिथे म्हणून. त्यांनी ना तुला पोलिसातच द्यायला हवं होतं. आत्ताच आत्ता निघ कडनं, निघ. हे हा मग ठीक आहे ना, मग म्हणून तर सॉरी बोलायला आलोय ना. तुला कळत नाहीये का? निघ इकडनं, नाहीतर मी आत्ता पोलीस बोलवीन. अगे चल ना, सोड ना, एवढं काय. आपण परत एकदा कॉफीवर जाऊ, मग तिकडे सॉर्ट करू ना. हे घे फुल घे. अगं ए गौरी घे की. नाही मॅम, काय चाललंय इथे? हा हा बॉयफ्रेंड आहे ना तुझा? नाही. हाच होता ना कॅफे मध्ये? ही काय फालतूगिरी आहे? कोण आहेस कोण तू? आणि काय रे, तुझ्याकडे बघून तू या कॉलेज मधला नाही हे लक्षात येतच आहे. जराही लाज नाही वाटत? हे कॉलेज म्हणजे काय गार्डन वाटलं तुम्हाला का डेटिंगची जागा? मॅम माझं एकदा ऐका ना. नाही नाही नाही, आता जे काय ए ए ए नाही, माझ्या लक्षात येत आहे आता. तुमचा जो काही डेटिंगचा प्लॅन होता तो फिसकटला, त्यामुळे तू त्याला चक्क इथे कॉलेजमध्ये बोलावलंस. नाही. काहीच कसं वाटत नाही तुला? मॅम अहो तसं काही नाहीये. तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मी तशी मुलगी नाही आहो. बास बास झाली तुझी नाटकं. हा असा भोळेपणाचा आव आणून, डोळ्यात असं पाणी वगैरे आणून माझ्या समोर ही नाटकं नाही करायची. चल आता प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये गेलंच पाहिजे. आहो हॅलो हॅलो, उदबत्तीवाले पाचपूत आहे का? हा मीच मोहन पाचपुते. बोला ना. काय ना, मला आहे ना उदबत्त्यांची ना मोठी ऑर्डर द्यायची होती. तुमचं देऊळ आहे का? माझं देऊळ? नाही नाही, माझं देऊळ वगैरे नाहीये. एक छोटाच बिझनेस आहे, त्यासाठी उदबत्त्या हव्या होत्या. पण ऑर्डर मोठी आहे. मी कॅश घेऊन येईन. मोठी ऑर्डर? किती आणि कुठे कुठे पाठवायची आहे? हा हा, तुमचा नंबर आहे माझ्याकडे. मी तुम्हाला पत्ता पाठवतो आणि तुमचाही पत्ता पाठवा. आणि 5,000 रुपयाच्या उदबत्त्या हव्यात. 5,000 रुपयांची ऑर्डर आहे. पण थोडा उशीर होईल, चालेल का? ठीक आहे ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हा पण पत्ता नक्की पाठवा. हा चालेल. माधवी, 5,000 रुपयाची ऑर्डर आली आहे.
देवच पावला म्हणायचा. देवच पावला. वा, हा तुझा चांगुलपणा आहे ना, हा कौतुकास्पद आहे. हा चांगुलपणा वगैरे काही नाही. माझ्यामुळे जे नुकसान झाले तिचं त्याची जाणीव आहे मला. त्या नुकसानीची भरपाई करण्याचा हा एक प्रयत्न आहे, बस. ठीक आहे, हा तुझा खडूसपणा आहे ना, हा असाच मनापासून जप. अशा मी तुला शुभेच्छा देतो आजच्या मैत्री दिनाच्या. चला, लेक्चरची वेळ झाली, मुलं आली असतील. अभि, एक सांगू, एक दिवस तुझ्या हातावर एवढा मोठा फ्रेंडशिप बँड असेल ना, अख्ख्या कॉलेजभर हाताला लावून फिरशील. रागिणी मॅडम, नेमकं काय झालंय मला कळेल का? सर सॉरी, हे कॉलेजच्या शिस्तीबाबत आहे म्हणून तुमचा थोडासा वेळ घेते. ही गौरी कॅन्टीन गर्ल, पण कॅन्टीन मध्ये काम करण्याच्या नावाखाली ही जे काय रंग उधळते ते जर तुम्ही ऐकलत ना तर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझं एकदा ऐकून तरी. या सर. अभिमन्यू सर, बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे तुम्हालाही कळेल इथे काय चाललंय ते, नाही का? आपल्या कॉलेजमध्ये आज फ्रेंडशिप डे सेलिब्रेट होतोय, राईट? पण हिचा आणि हिच्या बॉयफ्रेंडचा आज व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट होतोय. तुम्हाला खूप दया आली होती ना हिची काल. पण सर, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? ज्या मुलापासून तुम्ही हिला वाचवलत ना, तो मुलगा खरं तर हिचा बॉयफ्रेंड आहे. आला होता तो आज कॉलेजमध्ये, राईट? सर, आय थिंक हे प्रकरण लाईटली घेण्यासारखं नाहीये. या अशा मुलींमुळे अख्ख्या कॉलेजचं वातावरण बिघडतंय. आज हिने हिचा बॉयफ्रेंड कॉलेजमध्ये बोलवला, उद्या हिला बघून इतरही स्टुडंट्स हे करायला कमी करणार नाहीत. सर, म्हणजे इतक्या वर्षांपासून आपण जी इमेज तयार केली आहे कॉलेजची, ती इमेज, कॉलेजचं नाव, स्टेटस, हे सगळं खराब व्हायला वेळ लागणार नाही. इट्स इनफ सर. आय स्ट्रॉंगली सजेस्ट तुम्ही अण्णाला सांगून हिला जॉब वरून काढून टाका. पण सर, त्याच्या आधी आपल्याला ही चौकशी केली पाहिजे की तो मुलगा स्वतःहून इथे आला होता का गौरीने त्याला इथे बोलवलं होतं. नाही सर, मी तेच सांगायचा प्रयत्न करते की तो कुठून आला, कसा आला, मला खरंच माहित नाहीये. मी नाही बोलवलंय त्याला. तो बळजबरीने आला होता आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करत होता. सर, हे सर, त्या मुलाला जर गौरीने बोलवलं नसेल तर त्यात गौरीची काही चूक. चूक असेल तर ती आपल्या गार्डची आहे. त्यानं निष्काळजीपणे कुठल्याही व्यक्तीला जर आत सोडायला सुरुवात केली तर आपल्या कॉलेजच्या शिस्तीचं काय? तो जर आय कार्ड न बघता एखाद्या व्यक्तीला आतमध्ये सोडत असेल तर त्यात गौरीची काय चूक आहे? आणि सर, मी आज तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की मी आत्ता सुद्धा कॉलेजमध्ये आलो तेव्हा गार्ड तिथे उपस्थित नव्हता. त्यांना जर त्यांचं काम नीट करता येत नसेल तर आपण इतर सिक्युरिटी एजन्सीजला हे काम देऊ शकतो. पण सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे अभिमन्यू सर. म्हणजे बाहेरची मुलं जर अशी कॉलेजमध्ये येत असतील तर त्यामुळे आपल्या कॉलेजमधल्या मुलींचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येईल. आणि किती झालं तरी त्यांचे पालक मोठ्या विश्वासानं मुलींना आपल्या कॉलेजमध्ये पाठवतात. आणि त्या पालकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास टिकवणं ही आपली जबाबदारी असेल. मी उद्याच सिक्युरिटी एजन्सीची मीटिंग बोलवतो. गौरी, यू मे गो.
आज पुन्हा एकदा वाचलीस गौरी. काही हरकत नाही. रोज रोज तुझं नशीब तुला साथ देणार नाहीये. तू या कॉलेजच्या प्रिमाइसेस मध्ये पुन्हा कधीच दिसणार नाहीस. याची सोय मी लवकरच करीन. उदबत्तीवाले पाचपुते. हा मीच. हा, मी तुम्हाला फोन केला होता काही वेळापूर्वी. हो हो या ना बसा हा हा हा. माधवी अगं पाणी आण ग. कसं आहे ना, मी एक छोटा बिझनेस चालू केलाय, त्यासाठी मला उदबत्त्या हव्या होत्या. हा, हे 5,000 रुपये ठेवा. एक मिनिट एक मिनिट. अहो काय झालंय, मी ना फक्त 1700 रुपयाचाच माल तयार केलाय. उरलेलं ना लवकर बनवून देतो तुम्हाला. ठीक आहे, हरकत नाही, पैसे ठेवा तुम्ही. हा हा. हो साहेब, आम्ही शक्य तेवढ्या लवकर तुमचा माल तयार करून देऊ. हा नाही तुम्ही एक काम करा, यातले फक्त 1700 रुपयेच मला द्या आणि बाकीचे ठेवा तुमच्याजवळ. कसं आहे ना, मी जेव्हा उरलेला माल घ्यायला येईन ना, तेव्हा आपण ऍडजस्ट करू ना. पैसे ठेवा तुमच्याकडेच. हा हा. एक काम करूया आपण, आपली पहिलीच ऑर्डर आहे ना, मी तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट देतो. हा नाही नको, डिस्काउंट नको. कसं आहे ना, माझ्या तत्वात बसत नाही ते. येतो मी. हा. बरं एक मिनिट थांबा. हा काय करता? तोरण तरी त्याच्यावर फ्री. अहो, नको, कशाला एवढं? राहू दे. असं काय. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, येतो मी. हा. माधवी हे घे, ठेव देवाजवळ. गौरी, तू लिहून घे. तुझ्या जेवणाप्रमाणे ना या फ्रेंडशिप मिसळवर पण सगळे तुटून पडणार आहेत बघ. खरं असं व्हायला पाहिजे. थँक्यू. पण बाहेर कोणच नाही आले. मग ही मिसळ अभिमन्यू सरांसाठी. त्यांनी ऑर्डर केली? नाही, उगाच केली. उगाच कशाला. तू बघ, त्यांना आवडेल. आणि आवडत जरी नसली ना, तरी ह्या मिसळीची टेस्ट त्यांना नक्की आवडेल. अच्छा, त्यांच्यावर एवढा कॉन्फिडन्स? अरे, मिसळीच्या टेस्टवर कॉन्फिडन्स आहे. आणि कसं आहे, ज्यावेळेस कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतं त्यावेळेस आपण त्यांना थँक्यू म्हणतो ना. मग ही मिसळ अभिमन्यू सरांसाठी माझ्याकडनं थँक्यू आहे. कडक आयडिया. तू एक काम कर, बाहेर गर्दी वाढायच्यात ना, ही मिसळ घे आणि त्यांना देऊन लवकर परत ये. हा, मी लगेच जाऊन येते. तू लक्ष दे. हा हा, मी बघतो काय. आलेच. हा. कॉलेजमध्ये एका मुलाचा मोबाईल फोडलास असं कानावर आलंय. बर मग वाय? कशासाठी? कॉलेजमधली शिस्त अजूनही टिकून आहे हे पाहण्यात मला आनंद मिळाला म्हणून. हे तुझं वागणं बायस्ड असं नाही वाटत तुला? म्हणजे त्या मुलानी स्वतःचाच मोबाईल घेऊन शूट केलं तर ते चुकीचं, पण एक बाहेरचा मुलगा येतो आणि इथल्या मुलीला गुलाब देतो, त्यात काहीही चूक नाही. त्यात त्या मुलीची काय चूक आहे? आता हे तिची बाजू घेणं झालं ना. कसं काय? माझा संबंध फक्त माझ्या कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांपुरताच आहे. आता बाहेरून कोणीतरी येऊन कॉलेजमध्ये बेशिस्त वागत असेल तर ती चूक त्या व्यक्तीला चौकशी न करता आत सोडणाऱ्या त्या वॉचमनची आहे, माझ्या विद्यार्थ्यांची कशी? म्हणजे थोडक्यात काय,
एका चांगल्या दिवसाला शिस्तीचं नाव द्यायचं आणि विरोध करायचा. माझा विरोध मैत्रीला नाहीच आहे, नाही मैत्री साजरं करणाऱ्या दिवसाला आहे. माझा विरोध आहे सगळे करतात म्हणून आपणही त्याचप्रमाणे अंधानुकरण करणं, याला माझा विरोध आहे. ते बँड्स, ते व्हिडिओ क्लिप्स, हे सगळं ना एक दिखावा आहे आणि मैत्रीत दिखावा कधीच नसतो. म्हणजे आपण काळाबरोबर चालायचंच नाही का? मला असं वाटतं या मुद्द्यावर मला जे बोलायचं ते मी बोललोय. आता मला याच्यावर काही बोलायचं नाही. पण नॉक करून यायची पद्धत नाही वाटतं तुमच्यात. गौरी, ये. काय ग? सर तुमच्यासाठी मिसळ आणली होती, खाऊन घ्या. ठेव. वेट, एक मिनिट. अरे वा, फ्रेंडशिप डे एकदम तणक्यात साजरा झालेला दिसतोय. अभिमन्यू सर, मगाशी काय म्हणाला तुम्ही? फ्रेंडशिपचा शो ऑफ केलेला तुम्हाला आवडत नाही आणि काय हा फ्रेंडशिप दिखाऊ नसते, राईट? सेलिब्रेशन, कार्ड्स, गिफ्ट्स या सगळ्याला तुमचा विरोध आहे, हो ना? मग हे चालतं तुम्हाला? आता या कॉलेजमध्ये तुम्ही लेक्चर्स बंक करणार, ते पण फ्रेंडशिप डे साठी. फ्रेंडशिप डे साठी तुम्ही कॉलेजची शिस्त मोडणार, ह्या असल्या चिंध्या हाताला बांधणार आणि त्यासाठी तुम्ही माझी लेक्चर्स बंक करणार. तुम्हाला मी म्हटलं होतं ना, हे असे फी माफीवाले विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये नको. हे फी माफीवाले गरीब विद्यार्थी आपल्या कॉलेजचा स्टँडर्ड घालवतात. किमान आज तरी मी गरीब नाहीये मॅडम, कारण आज त्याच्या हातात सगळ्यात जास्त बँड्स तो खरा श्रीमंत. तुम्ही कदाचित श्रीमंती पैशात मोजत असाल, आम्ही कमावलेल्या मित्रांच्या संख्येवर. तुम्ही पैसे जपता, आम्ही मैत्री जपतो. हे पैशांचं काय मॅडम? पैसा आज आहे, उद्या नाही, पण मैत्री, आमची मैत्री काल होती, आज आहे आणि उद्याही असेल. तुझी ही फ्रेंडशिपची थर्ड क्लास फिलॉसॉफी ऐकायला मी इथे उभी नाहीये. तुला जर माझं लेक्चर अटेंड करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता हे बँड्स काढून ठेवायचे. अदरवाईज गेट आउट ऑफ माय कॉलेज. कोणाच्याही धमकीला मित्र घाबरला तर ती मैत्री कसली? तुमच्या धमकीला घाबरून आणि ते थांबून मित्राचा अपमान करण्यापेक्षा त्याच्या प्रेमाचा मान राखत आणि मैत्री जपत तिथून निघून जाणं पसंत करेन.
आणि नीट विचार करून उत्तर द्यायचं. आपला माही कॉलेज सोडून चाललाय. अरे थांबा, अरे कुठे चालले? ऐका, आपला माही कॉलेज सोडून चाललाय. चला सगळे. सांगा ना. ते बँड्स काढ. सर पण आज फ्रेंडशिप डे. बँड्स काढ. काय हे? काय म्हणावं तुला? म्हणजे कॉलेजमध्ये एवढा तमाशा झाल्यानंतरही हा कुठला कॉन्फिडन्स आहे? एवढे बँड्स लावून सरांसमोर उभी राहिलीस. कसं जमतं ग? सरांचे नियम जे फॉलो करत नाहीत ना, त्यांच्या बरोबर असंच व्हायला हवं. खरं तर सांगू का, हे सगळं ना 4 चौघात घडायला हवं होतं. हे असं इथे स्टाफ रूम मध्ये नाही. म्हणजे इतरांनाही वचक बसला असता. झालं सुरू. आता इथे रडत उभं राहण्यापेक्षा निघा. अहो हे काय झालंय? केवढं लागलंय तुम्हाला? 1 मिनिट थांबा. काही झालेलं नाहीये, थोडस रक्त आलंय बस. अहो थोडंसं रक्त आहे का सर? ते चांगलंच लागलंय. स्वप्नातल्या सुखा